नमस्कार मंडळी, आज आपलं पद्माज किचनमध्ये स्वागत आहे. आज आपण बनवत आहे उपमा. दीड किलोचा उपमा बनवत आहोत आपण. त्यासाठी लागणारं साहित्य आपण इथे तयार करून घेतलेलं आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू. इथे घेतलेला आहे 1.5 किलो रवा, 4 कांदे मोठे, लसूण, आलं, मीठ, कोथिंबीर, कढीपत्ता, मोहरी आणि उडीद डाळ. आणि आता आपण पातेल्यात टाकतोय तेल आपण टाकतोय साधारण 5 ते 6 चम्मच मोठे. बाजूच्या गॅसवर आपण पाणी पण गरम करायला ठेवलेलं बघतच आहेत तुम्ही. मोहरी, थोडीशी उडदाची डाळ घातली आणि आता आपण घालूयात कांदा, कांदा आपण छान परतून घेऊयात. आपण आता कांद्यामध्ये कढीपत्ता टाकूयात आणि आपण चांगलं परतून घेऊयात. छानपैकी आपण ह्यात घालणार आहेत आता मीठ चवीपुरतं आणि ह्याला थोडंसं कालवून मग ह्यात आपण लगेचच रवा ट्रान्सफर करणार आहेत. रवा घालतोय आपण. 1.5 किलो रवा आहे. रव्याचा आता छान वास येतोय. अजून थोडं आपण रवा कालून घेऊ. नंतर ह्यात गरम पाणी घालूयात. आपला रवा आता छान फुलला आहे. आता ह्यात आपण पाणी घालूयात. चालवत राहूयात. आपण याला आता झाकण लावून ठेवूयात 2-3 मिनटं. आपण इथे आता चटणीची तयारी करून घेऊयात. चटणीसाठी लागणारं साहित्य: शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण, आलं, मीठ, मोहरी, उडदाची डाळ आणि कोथिंबीर. आपण अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत. जवळपास 30 ते 35 आपण हिरवी मिरची घेतलेली आहे. 7-8 आपण लसणाच्या पाकळ्या आणि आलं घेतलं आहे. आणि मोहरी घेतली आहे 2 चम्मच. मीठ घेतलेलं आहे आपण 2.5 चम्मच. उडदाची डाळ हे कढीपत्ता, कोथिंबीर. आपण मिक्सरच्या जारमध्ये शेंगदाणे टाकून घेऊ. हिरवी मिरची, लसूण आणि आलं आणि चवीनुसार मीठ. हे आपण मिक्सरला फिरवूयात. ह्यामध्ये आपण साधारण 1 ग्लास पाणी टाकूयात जेणेकरून पेस्ट छान होईल. हे पेस्ट थोडंसं दाटसर झालेलं आहे. ह्यात अजून पाणी बसेल म्हणून मी साधारण अजून अर्धा ग्लास पाणी टाकत आहे.
साधारणतः अजून 3 ग्लास पाणी टाकायचं आहे आपल्याला. साधारणतः या चटणीची थिकनेस असं आहे, या टाईपचा. आपण ह्याच्यावर आता फोडणी टाकूया. मी गॅस पेटवलेला आहे, त्यात मी तेल टाकते. साधारणतः 3 चम्मच मोठे. यात आपण मोहरी, उडदाची डाळ, कोथिंबीर, चवीनुसार चिमूटभर मीठ, हळद. आपली चटणी रेडी. चटणीत आपण फोडणी टाकलेली आहे. आता आपली चटणी रेडी झालेली आहे. मटक मग कसं झालेलं आहे? खूप छान झालं.